त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना कशाला सोडता? हे दुसरं तिसरं काही नसून हे डोक्यात जे चातुर्वर्ण घुसलेलं असतं ना, वर्ण वर्चस्ववाद, हे ते शब्द आहेत. सोमनाथ सूर्यवंशी दलित, अक्षय शिंदे दलित. मग त्यांना न्याय मिळाला काय? नाही मिळाला काय? ना त्यांच्यावर समाज उभा राहणार आहे, ना त्यांच्यावर कोण पैसा येणार आहे, ना ते बिचारे खटला लढू शकतात. गेले हे सरकार आल्यापासून सातत्याने शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती शाब्दिक प्रहार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झालेत. कोण तो बिनलायकीचा राहुल सोलापूरकर उठतो, शिवाजी महाराजांची इतिहासाची पुस्तकं मी वाचली आहेत असं सांगत शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या चातुर्यालाच आव्हान देतो आणि म्हणतो की शिवाजी महाराजांनी पलायन करताना लाच दिली होती बायकोला औरंगजेबाच्या, त्याच्या सगळ्या सरदारांना, आणि शिवाजी महाराज पळून गेले होते. आता पुण्यातनं कसं पळवायचं हे आता जनता ठरवेल. खूप पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतोय. पोलीस प्रोटेक्शन आज ना उद्या कमी होईल आणि नंतर त्याला समजेल की ह्याच्यात काय होतं. परवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण असंच काहीतरी बोलला. त्याच्यातला वर्ण वर्चस्ववादाचा प्रमुख बिंदू बाहेर आला, तो म्हणजे जो माणूस शिकलेला आहे, जो माणूस कर्तृत्ववान आहे, त्याचं म्हणणं वेदांनी लिहिलंय की तो ब्राह्मणच असतो. तुम्ही इथे बसलेले जेवढे आहात बहुजन, तुम्ही सगळे शिकलेले आहात, हुशार आहात, ज्ञानी आहात, व्यासंगी आहात, हे सगळे गुण तुमच्यात आहेत, म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात. हे मी नाही म्हणत आहे, हा तो राहुल म्हणतोय. त्या सोलापूरकर जो कोण आहे तो, त्याला कोल्हापूरकर करावं लागेल, कोल्हापूरच्या चपलेनेच म्हणावं लागेल. त्याच्याशिवाय अशी माणसं सुधरत नाहीत. आणि त्याला वाटत असेल की त्याच्या छान सुंदर मराठीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो, त्याच्या दिलगिरीची आम्हाला गरज नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, देशाची माफी मागावी. इथे कोणी एखादा अभंग टाकलं तर त्याला केस केली आहे पंढरपुरात. पंढरपुरामध्ये एक केस झाली आहे, तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी रेफरन्स म्हणून टाकला आणि त्या शब्दामध्ये काही चुकीचे शब्द आहेत असं दाखवून पोलिसांनी त्या पोराला पंढरपूरच्या जेलमध्ये टाकून दिला. मग हा जर आंबेडकर साहेबांबद्दल, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांबद्दल असं बोलत असेल तर हा कोण मोठला एवढा शाणा हुशार तुर्राम खान आला? आणि हे सरकार आल्यावरच या सनातनी मनुवाद्यांची माथी कशी काय फिरतात? यांना एवढी ताकद कुठनं येते की पार शिवाजी महाराज आणि आंबेडकर साहेबांबद्दलच बोलायला मोकळे होऊन जातात. आणि जराही चेहऱ्यावरती त्याच्या लाज नाही, क्षमा नाही, क्षमाशीलता नाही की माझ्या हातनं चूक झाली असं नाही. तो हे सांगतो शिवाजी महाराजांचं सांगताना मी वाचलंय. ह्याच्या कानाखाली जोपर्यंत जाळ निघत नाही ना, तोपर्यंत जो डोकं ठिकाणावर येणार नाही. आणि आज ना उद्या हे होणार. आज ना उद्या पोलीस किती दिवस त्याला 100 पोलिसांच्या कराड्यात, त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना कशाला सोडता? हे दुसरं तिसरं काही नसून हे डोक्यात जे चातुर्वर्ण घुसलेलं असतं ना, वर्ण वर्चस्ववाद, हे ते शब्द आहेत. सोमनाथ सूर्यवंशी दलित, अक्षय शिंदे दलित. मग त्यांना न्याय मिळाला काय? नाही मिळाला काय? ना त्यांच्यावर समाज उभा राहणार आहे, ना त्यांच्यावर कोण पैसा येणार आहे, ना ते बिचारे खटला लढू शकतात. गेले हे सरकार आल्यापासून सातत्याने शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती शाब्दिक प्रहार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झालेत.
कोण तो बिनलायकीचा राहुल सोलापूरकर उठतो. शिवाजी महाराजांची इतिहासाची पुस्तकं मी वाचली आहेत असं सांगत शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या चातुर्यालाच आव्हान देतो आणि म्हणतो की शिवाजी महाराजांनी पलायन करताना लाच दिली होती बायकोला औरंगजेबाच्या, त्याच्या सगळ्या सरदारांना, आणि शिवाजी महाराज पळून गेले होते. आता लहर पुण्यातनं कसं पळवायचं हे आता जनता ठरवेल. खूप पोलीस प्रोटेक्शन येऊन फिरतोय. पोलीस प्रोटेक्शन आज न उद्या कमी होईल आणि नंतर त्याला समजेल की ह्याच्यात काय होतं. परवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण असंच काहीतरी बोलला. त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना कशाला सोडता? हे दुसरं तिसरं काही नसून हे डोक्यात जे चातुर्वर्ण घुसलेलं असतं ना, वर्ण वर्चस्ववाद, हे ते शब्द आहेत. सोमनाथ सूर्यवंशी दलित, अक्षय शिंदे दलित. मग त्यांना न्याय मिळाला काय? नाही मिळाला काय? ना त्यांच्यावर समाज उभा राहणार आहे, ना त्यांच्यावर कोण पैसा येणार आहे, ना ते बिचारे खटला लढू शकतात. गेले हे सरकार आल्यापासून सातत्याने शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यावरती शाब्दिक प्रहार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झालेत. कोण तो बिनलायकीचा राहुल सोलापूरकर उठतो. शिवाजी महाराजांची इतिहासाची पुस्तकं मी वाचली आहेत असं सांगत शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या चातुर्यालाच आव्हान देतो आणि म्हणतो की शिवाजी महाराजांनी पलायन करताना लाच दिली होती बायकोला औरंगजेबाच्या, त्याच्या सगळ्या सरदारांना, आणि शिवाजी महाराज पळून गेले होते. आता लहर पुण्यातनं कसं पळवायचं हे आता जनता ठरवेल. खूप पोलीस प्रोटेक्शन येऊन फिरतोय. पोलीस प्रोटेक्शन आज न उद्या कमी होईल आणि नंतर त्याला समजेल की ह्याच्यात काय होतं. परवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण असंच काहीतरी बोलला. त्याच्यातला वर्ण वर्चस्ववादाचा प्रमुख बिंदू बाहेर आला. तो म्हणजे जो माणूस शिकलेला आहे, जो माणूस कर्तृत्ववान आहे, त्याचं म्हणणं वेदांनी लिहिलंय की तो ब्राह्मणच असतो. म्हणजे तुम्ही इथे बसलेले जेवढे आहात बहुजन, तुम्ही सगळे शिकलेले आहात, हुशार आहात, ज्ञानी आहात, व्यासंगी आहात, हे सगळे गुण तुमच्यात आहेत, म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात. हे मी नाही म्हणत आहे, हा तो राहुल म्हणतोय. त्या सोलापूरकर जो कोण आहे तो, त्याला कोल्हापूरकर करावं लागेल, कोल्हापूरच्या चपलेनेच आणावं लागेल. त्याच्याशिवाय अशी माणसं सुधरत नाहीत. आणि त्याला वाटत असेल की त्याच्या छान सुंदर मराठीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो, त्याच्या दिलगिरीची आम्हाला गरज नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, देशाची माफी मागावी. इथे कोणी एखादा अभंग टाकलं तर त्याला केस केली आहे पंढरपुरात. पंढरपुरामध्ये एक केस झाली आहे. तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी रेफरन्स म्हणून टाकला आणि त्या शब्दामध्ये काही चुकीचे शब्द आहेत असं दाखवून पोलिसांनी त्या पोराला पंढरपूरच्या जेलमध्ये टाकून दिला. मग हा जर आंबेडकर साहेबांबद्दल, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांबद्दल असं बोलत असेल तर हा कोण मोठला एवढा शाणा हुशार तुर्राम खान आला? आणि हे सरकार आल्यावरच या सनातनी मनुवाद्यांची माथी कशी काय फिरतात? यांना एवढी ताकद कुठनं येते की पार शिवाजी महाराज आणि आंबेडकर साहेबांबद्दलच बोलायला मोकळे होऊन जातात. आणि जराही चेहऱ्यावरती तिच्या लाज नाही, क्षमा नाही, क्षमाशीलता नाही की माझ्या हातनं चूक झाली असं नाही. तो हे सांगतो शिवाजी महाराजांचं. त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना कशाला सोडता? हे दुसरं तिसरं काही नसून हे डोक्यात जे चातुर्वर्ण घुसलेलं असतं ना, वर्ण वर्चस्ववाद, हे ते शब्द आहेत. सोमनाथ सूर्यवंशी दलित, अक्षय शिंदे दलित.
मग त्यांना न्याय मिळाला काय, नाही मिळाला काय? ना त्यांच्यावर समाज उभा राहणार आहे, ना त्यांच्यावर कोण पैसा येणार आहे, ना ते बिचारे खटला लढू शकतात. गेले हे सरकार आल्यापासून सातत्याने शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यावरती शाब्दिक प्रहार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झालेत. कोण तो बिनलायकीचा राहुल सोलापूरकर उठतो, शिवाजी महाराजांची इतिहासाची पुस्तकं मी वाचली आहेत असं सांगत शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या चातुर्यालाच आव्हान देतो आणि म्हणतो की शिवाजी महाराजांनी पलायन करताना लाच दिली होती बायकोला औरंगजेबाच्या, त्याच्या सगळ्या सरदारांना, आणि शिवाजी महाराज पळून गेले होते. आता लहर पुण्यातनं कसं पळवायचं हे आता जनता ठरवेल. खूप पोलीस प्रोटेक्शन येऊन फिरतोय. पोलीस प्रोटेक्शन आज ना उद्या कमी होईल आणि नंतर त्याला समजेल की ह्याच्यात काय होतं. परवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण असंच काहीतरी बोलला. त्याच्यातला वर्णवर्चस्ववादाचा प्रमुख बिंदू बाहेर आला, तो म्हणजे जो माणूस शिकलेला आहे, जो माणूस कर्तृत्ववान आहे, त्याचं म्हणणं वेदांनी लिहिलंय की तो ब्राह्मणच असतो. म्हणजे तुम्ही इथे बसलेले जेवढे आहात बहुजन, तुम्ही सगळे शिकलेले आहात, हुशार आहात, ज्ञानी आहात, व्यासंगी आहात, हे सगळे गुण तुमच्यात आहेत, म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात. हे मी नाही म्हणत आहे, हा तो राहुल म्हणतोय. त्या सोलापूरकर जो कोण आहे तो, त्याला कोल्हापूरकर करावं लागेल, कोल्हापूरच्या चपलेनेच आणावं लागेल. त्याच्याशिवाय अशी माणसं सुधरत नाहीत. आणि त्याला वाटत असेल की त्याच्या छान सुंदर मराठीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो, त्याच्या दिलगिरीची आम्हाला गरज नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, देशाची माफी मागावी. इथे कोणी एखादा अभंग टाकलं तर त्याला केस केली आहे पंढरपुरात. पंढरपुरामध्ये एक केस झाली आहे, तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी रेफरन्स म्हणून टाकला आणि त्या शब्दामध्ये काही चुकीचे शब्द आहेत असं दाखवून पोलिसांनी त्या पोराला पंढरपूरच्या जेलमध्ये टाकून दिला. मग हा जर आंबेडकर साहेबांबद्दल, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांबद्दल असं बोलत असेल तर हा कोण मोठला एवढा शाणा हुशार तुर्रम खान आला. आणि हे सरकार आल्यावरच या सनातनी मनुवाद्यांची माथी कशी काय फिरतात. यांना एवढी ताकद कुठनं येते की पार शिवाजी महाराज आणि आंबेडकर साहेबांबद्दलच बोलायला मोकळे होऊन जातात. आणि जराही चेहऱ्यावरती तिच्या लाज नाही, क्षमा नाही, क्षमाशीलता नाही की माझ्या हातनं चूक झाली असं नाही. तो हे सांगतो शिवाजी महाराजांचं सांगताना मी वाचलंय. ह्याच्या कानाखाली जोपर्यंत जाळ निघत नाही ना तोपर्यंत जो डोकं ठिकाणावर येणार नाही. आणि आज ना उद्या हे होणार. आज ना उद्या पोलीस किती दिवस त्याला 100 पोलिसांच्या गाड्यात ठेवणार आहेत. आज ना उद्या त्याच्या कानाखाली जाळ निघणार. त्यांनी गप गुमान दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी महाराष्ट्राची आणि प्रकरण शांत करावं. उगाच ते शाब्दिक चोरी करून आपण खूप हुशार आहोत असं दाखवून माफी न मागता इतर शब्द वापरावेत एवढं काय आम्हाला हे पडलेली नाही. त्यांनी गप हे सगळं करावं. दुसरी गोष्ट, काल परभणीमधनं काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च निघाला होता संतोष सूर्यवंशी याला न्याय देण्यासाठी, सोमनाथ फूड्स. काल तो नाशिकपर्यंत आला आणि अचानक थांबला. नंतर माहिती घेताना कळलं की सरकारचे 2 दूत तिथे गेले होते आणि त्या दूतांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री कार्यालयातील शिखर परदेशी यांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे आणि त्या पत्रामधून काही मागण्या ज्या टाकलेल्या होत्या त्या मान्य केल्यासारख्या दाखवल्यात. माझ्या म्हणण्याप्रमाणे एकही मागणी मान्य झालेली नाही.
माझा पहिला प्रश्न सरकारला आहे, हे कोम्बिंग ऑपरेशन कोणी केलं? या कोम्बिंग ऑपरेशनचा लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? हे लाठीचार्जचे आदेश देणारे उमाप कुठे होते? सगळे अधिकार असलेले उमापांवरती ह्या सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली? आतापर्यंत हवालदार सस्पेंड न करता आता अचानक 5 हवालदार कसे काय सस्पेंड केले? तुम्ही काय लोकांना मूर्ख समजता काय? आणि सरकारने हे दूध पाठवण्याचे काम करायची कशाला? आणि तो दूध जाऊन भाषण करतो की जाऊ द्या, आता झाला, खून झाला, आता माफ करून टाका. का? सोमनाथ सूर्यवंशी मागासवर्गीय आहे, त्याच्या मागे आर्थिक ताकद नाही, त्याच्या मागचा समाज मोठा नाही, म्हणून खून माफ? मग एक काम करा ना साहेब, एवढे क्षमाशील झालात तुम्ही, एवढं अचानक तुमच्यात दातृत्व संत महात्म्य घुसलाय, तर येरोडापासनं ठाण्यापर्यंत, तळोजापासनं कोल्हापूरपर्यंत सगळे जवळ मोकळे करून टाका. आणि जे कोणी खुनी असेल त्यांना मोकळं करून टाका. माफ. नवीन धोरण करायला पाहिजे या सरकारने. कारण का हे बोलणारा दुसरा कोणी तिसरा नसून हा सरकारचा दूत म्हणून गेलेला माणूस होता. त्याची बोलण्याची हिंमत कशी होते की माफ करून टाका? त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना कशाला सोडता? हे दुसरं तिसरं काही नसून हे डोक्यात जे चातुर्वर्ण घुसलेलं असतं ना, वर्ण वर्चस्ववाद, हे ते शब्द आहेत. सोमनाथ सूर्यवंशी दलित, अक्षय शिंदे दलित. मग त्यांना न्याय मिळाला काय? नाही मिळाला काय? ना त्यांच्यावर समाज उभा राहणार आहे, ना त्यांच्यावर कोण पैसा येणार आहे, ना ते बिचारे खटला लढू शकतात. गेले हे सरकार आल्यापासून सातत्याने शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती शाब्दिक प्रहार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झालेत. कोण तो बिनलायकीचा राहुल सोलापूरकर उठतो, शिवाजी महाराजांची इतिहासाची पुस्तकं मी वाचली आहेत असं सांगत शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या चातुर्यालाच आव्हान देतो आणि म्हणतो की शिवाजी महाराजांनी पलायन करताना लाच दिली होती बायकोला, औरंगजेबाच्या, त्याच्या सगळ्या सरदारांना, आणि शिवाजी महाराज पळून गेले होते. आता लायर पुण्यातनं कसं पळवायचं हे आता जनता ठरवेल. खूप पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतोय. पोलीस प्रोटेक्शन आज